का कुठे गेल्या होत्या व तिघीच्या तिघे कुठे गेलते दिसले नाही आज दिवसभरात दिसले नाही जेव्हाच्या तिथे नव्हते तुम्ही कुठे गेलते बापा तिघी सासू ना म्हटलं महाशिवरात्री सप्ताह सुरू आहे तुम्ही कुठे गेलते व आम्ही गेलो होतो आमचे नातेवाईक आहे ना त्याच्या घरी हे होतं मावंद होतं तर मग आम्ही तिथे गेलो होतो म्हणून नाही दिसलं तुम्हाला अर्जंटच होतं ना मावंदेले जाणं बिचारे मावंदेला जाणं अर्जंट होतं जवळच असल्यावर जाच लागते अहेर नेल तर आम्ही अहेरात न्याय लागलं सारं आम्हाला जेवण सोडून गेला तुम्ही काय होतं जेवायला तिथं काय सांगा लागते बा तिथं तर लय होतं रंगारंगाचं श्रीखंड होतं गुलाबजामुन होते त्याच्यानंतर मसाला पापड मध्ये ते होतं रंगारंगाचं तर मस्त जेवण होतं तिथं तर मालावर गेला मग तुम्ही हो मालावरच्या आहे तुम्ही ताई मालावरचं आता नातेवाईक तर जायला लागत असते का हाय हो भारी तुम्ही मालावर गेल्या असं गेल्या करून राहिल्या हो तुम्ही तर काल रात्री नाही आले तेव्हा कोण नाही आल्या नाही हो काकू आम्ही म्हटलं काल रात्री तिथून म्हणजे डब्बाही दिला नाही ना आम्हाला डब्बा खूप आग्रह करे डब्बाण्या मग आणला आम्ही डब्बा मग थोडं जेवलं थकलो होतो मग काही आलो नाही आम्ही सोय मग डब्बा आणला वाटते सोबत त्याला तर नाही म्हणून काय एवढा चांगला माल होता ना सांगता काय आपल्या इकडल्या भाजीची मजा सांगा ती मजा आली एवढी तुम्हाला भाजीची मोठे हसून राहिला तुम्ही काय सांगतो बाई भाजीची मजा भाजी अशी कोणाच्या घरी राहत नाही एकाच्या घरी भाजी नाही तशी भाजी होती म्हटलं खेळीत तर कोणाची भाजी पाहिली नाही तशी अशी कोणती भाजी आहे बाबा कोणाच्या घरी पाहिली नाही शेवभाजी होती आम्ही नुसती शेवभाजीच खाल्ली पोहे नाही खाल्ला भात नाही खाल्ला काहीच नाही खाल्ला हसू सांगून राहिल्या कोणीतरी खात असते का नुसती भाजी काही नाही नवीनच प्रकार ऐकला नुसती भाजीच खाल्ली म्हणून भात नाही खाल्ला काहीच नाही खाल्लं नुसती भाजी काय गेली का नुसती भाजी तुम्ही नुसती भाजीच गेली लोकांनी तर बोट तोडून खाल्ले का काय माहित अशा गोष्टी करते म्हटलं हे तरी आहे बाई तुझ्या मला म्हणून अशा म्हणून लोकांनी बोट तोडून खाल्ले म्हणते कोण म्हणे का तुम्हाला भाजीने बोलावलं नव्हतं का रात्री भाजी आणली असेल ना आम्ही या गंजाभर मोठ्या गंजाभर भाजी आणली नुसत्या भाजीच आणली आम्ही हे बोलता आम्ही म्हटलं शेवटच्या पंक्तीत होतो तुम्ही भाजी मागितली तर भाजी सरली म्हणे काय सांगतो तुम्ही भाजी आणली म्हणता आम्हाला उल्लू म्हणता काय घरधण्याच्या घरात स्वयंपाकाचा ना तो घरधने काय म्हणे आमच्या घरची भाजी इतकी सुंदर का कोणी काही उरली नाही टिसूस बरं उरली नाही म्हणे काही पण एवढी खाल्ली का बाई लोकांनी भाजी काही बोलणं तरी तर 50 लोक कमी चालते जेवाले खाऊन किती खाईन एक वाटी 2 वाटी भाजी पोळी सोबत खात असते ना पण बोलायचे 10 गोष्टी सांगायचं मोकळ्या गोष्टी का बा आम्हीच्या घरची इतकी भाजी चांगली झाली होती का बा कोणीच बा उरली नाही एवढी सुंदर झाली शिनीच्या गोष्ट आहे ना 10 गोष्टीच मोठ्या असते काही नाही स्वतःच्या हाताने स्वतःची स्तुती करणं का बा काय आमच्या इतकी भाजी खाल्ली माहित आहे दरवर्षी तिच्या घरी काही ना काही कमीच पडत असते फक्त ते सांगणं का आम्ही लय मोठी केली होती तरी उरली नाही बा लोकांना लयच आवडली ते सांगासाठी काय मला माहित नाही म्हणून तुम्ही काही ऐकता आम्हाला माहित आहे मागच्या इव्हेंट म्हटलं साधा भातही टाका लागते वरणे टाका लागते सारं टाका लागते फक्त त्याच्या गोष्टी बा आमच्या घरी किती लोक असे सांगते स्वतःच झाकते ते का बा किती आम्ही मोठा स्वयंपाक असते आमचा लागत 200 लोक बोलावते आणि 70 लोकांचा स्वयंपाक टाकते काय कमी पडत नाही आणि आता काय तर बा आमच्या घरची भाजी अति सुंदर बाई नुसती भाजीच पेली आता समजून जाय त्या मालकाचं म्हणणं आहे का नुसती लोकांना भाजीच खाल्ली म्हणजे भाजी पेली का काय माहित बिचारे आम्ही काय करू तुमचं उद्याचं काय तुमची सारायची पंचायत सारे बा तसं त्याच्या घरी नेहमीच कमी पडते पण आता ते स्वतःचं मोठेपणा सांगण्याची सवय आहे ना तोंडानं आपल्यासारख्याला बातच म्हणते पण दुसऱ्याला बातच म्हणाली तिने तोंड फुटते पण स्वतःच्या घरी नेहमी तुला सांगतो ना मस्त उभी राहते सारं बायकून करून घेते म्हणजे आमच्या घरचं मस्त झालं म्हणून काही उरलं नाही असं नाही सांगत का आम्ही कमी टाकतो म्हणून उरलं नाही पोरी बायच्या हात नको ठेवू ना त्याला डोक्याला भार आणला द्या तिकडे घरात लक्ष नाही राहून राहिलं हो बापा आधी ठेवत करतो मी तिकडे हात म्हणली जा बापा तू लिसे सांग तुले मी आता असं ऐकलं का ते हिची पोरगी नाही का गुणीची पोरगी गुणी म्हणते बाई तिच्या घरचा कार्यक्रम होता ना तर सकाळीच पुरीची आंघोळ झाली हो माय पुट्टी नाही तर 9 वाजेपर्यंत उठत नाही आज तिची 7 वाजता आंघोळ झाली म्हटलं तिच्या घरचा कार्यक्रम होता म्हणून येईलच किती जोर बापा ज्याच्या घरी जायचे आहे त्याच्याच घरी जाते त्या नाही तर कोणाची तर दिसते तुम्हाला रस्ते कोणाला काम आहे कामी बोलते का त्या कोणाच्या घरी जात नाही फक्त तिच्याच घरी आहे तिच्या घरच्या कार्यक्रमात त्या जशा काही त्याच्या घरचा कार्यक्रम अशा करू लागते त्या आणि कोणाच्या घरी म्हटलं उलीस निसून लागायला जात काहीच नाही आणि काही करू लागायला जात नाही तिच्या घरचा कार्यक्रम म्हणून 7 वाजता काय अर्ध्या रात्री जाते त्या नाही तर गुणी कोणाच्या घरी पैशाशिवाय जात नाही हो बाई
आज म्हणते तिची पोरगी म्हणते पोरीनं म्हणते सकाळी सकाळी तिच्या घरी पोहे करून दिले म्हणते पाहुणे येले. बाबा बाबा नाही तर ते पोट्टे कुठंच काम नाही करत ना माय. आणि गुनी गुनी कोणाच्या आवडत नाही ना कामी. तिथं भल्ली पडते बात तिथं जाऊ जाऊ. ती काही वेळा हाकलून देते माय तरी जाते जाते विचार तिथं. हेच तर पटत नाही दुसऱ्याची चाकरी करणं. पण दुसऱ्याचं कधी करत नाही ते फक्त तिचंच काम करते. गुनीची पोट्टी तिच्या घरी वळाली असं द्या करू लागली असं करू लागले जो म्हणे. मी म्हटलं मनाच्या मनात तुले माझ्या घरात स्वयंपाक राहते उभीच्या उभी साडेसारखी उभी राहते पण माझ्या घरी येत नाही कधी करू लागले. आपण काय मी नाही गेली बाई तिच्या घरी करू लागले. आईली म्हणे करू लागले म्हणे. मी आईला सांगून ठेवलं आई जायचं नाही आपल्या घरी येत नाही आणि चालली तू. आपण ते काम आहे का ते काम आहे तर म्हटलं रात्रीच केली बाई तिनं लाडू आणि बायाकडूनच करून घेतलं ना माय. तिनं मसाला अद्रक गिद्रक सगळं म्हटलं पेस्ट डिश म्हटलं बायाकडून काढून घेतलं. आपल्या घरी म्हटलं बाई येत नाही. त्या बाई बाया तिच्या घरी गोड बोलीची भरली जाते आपल्या घरी येत नाही म्हटलं. काय आहे काय माहिती बिचारे तिच्यापाशी. तिच्या घरी जाऊ जाऊ पडते बाया आणि लागून तिथे कोणाच्याच घरी जात नाही ना बिचारे. आपण लोकांची तर जाऊ नये आपल्या घरी येत नाही ना कोणी. ही बहीण सांगत ना. आणि बाया म्हटलं भाजाले रवा भाजाले लाडू नाही केले का त्यानं रातचाच बाईनं भाजला लाडूचा रवा. आणि हे मस्त बाई बाहेर फोनवर बोलाले आपल्यासारखी बातच म्हणते म्हटलं टच कर ना तुम्ही. आम्ही आहे का तुमच्या हमाल आहे काय बाई त्याला म्हणत आहे ना बाई बोलली म्हणे ये जो म्हणे वाढू लागाले म्हणे. म्या म्हटलं मनात म्हटलं का बा बाई जाऊ नको पोरील म्या घरात म्हटलं जाऊ नको बाई आपल्या घरी किती किती म्हटलं उभेचे उभे राहते कधी एक बकेट नाही घेत आणि काही नाही म्हटलं ना आपण जाऊ का त्याच्या हमाला करायला आम्ही नाही जात असतो. आली रात्री सांगाले ये जा म्हणे करू लागाले म्हणे. म्या म्हटलं आम्हाला जा लागतं म्हटलं गावले आम्हाला झाला ते मावंद आहे म्हटलं तर तिथे चाललो म्हटलं आम्ही आम्हाला हे नाही म्हटलं वेळ गेड म्हटलं. तशी लागून तर आपल्या घरी काहीच नाही तिथं उभीच्या उभी राहते म्हटलं पण आपल्या घरी उलीचं करू लागाले नाही तर आपण जाऊ का तिच्या घरी. मीच होती तिथं मला म्हणे भिजू म्हणे कणिक. मी म्हटलं बाई मी काय भिजवत नाही बापा म्हटलं कणिक. आता मी कणिक भिजू माय म्हटलं जीवार येऊन राहिलं म्हटलं मी चालली म्हटलं माझ्या घरी. बाई कणिक भिजवा लागली म्हटलं वेळेवर सारं वेळेवर करायला लागलं. पाठवूया म्हटलं वेळेवर केलं म्हटलं तिनं. पैसे तर लय आहे हो तिच्यापाशी गोष्टी तर लय सांगते सारखे ना सांगता बहिणी सांगितली बघतात तोंडावर म्हणते. आणि माझ्या घरी म्हटलं तुला सांग आता वेळेवर आणते तर हे काय म्हणे माहिती मला तुमच्या घरचं वेळेवरच असते म्हणे. तिनं म्हटलं म्हणे हिनं म्हटलं नाही हिनंच म्हटलं तिनं नाही म्हटलं पण दुसऱ्याचं नाव बदनाम करते. आपण काय म्हणायला जातो का तिला माहिती आहे ना दुसरी म्हणायला जाते त्या बैले म्हणून बयाच अशी लावते ते टच पण बोलते म्हटलं दाखवायचे भले शिष्टपणा मारते आपण तर गरीबच आहे सांगाले. पण मग इथे तर लय मोठे लोक राहते मग कोण हे सांगत नाही. हे कोण लोक ऐकून करून घेते लोकांना हमान समजते ना. हे मग रात्री आम्हाला गाणी पूर्णाच्या पोळ्या दिल्या होते मग गाणी ये 4 पोळ्या दिल्या आम्ही करून राहिलो 3च आहे मायाने याला कुचकून करून घेतली गाडीतच करून घेतली. आम्ही जेवायला बसलो आम्ही डब्बा उघडला आम्ही म्हटलं बाई बाप्पा मोजून 3च पोळ्या दिल्या काय येईना म्हटलं आपल्या नातेवाईकानं 4 तर द्यायला लागत त्यांनी तर मग नेहा काय म्हणते आई म्हणते मी खाल्ली होती आमची नेहा खाऊन घेतली म्हणजे भूक लागली होती बसमध्येच खाऊन घेतली होती तिने पूर्णाची पोळी असून तिने भूक म्हणून खाऊन घेतली तिनं. आम्ही म्हटलं असं तिथंच दिल्या बात तिने 4 दिल्या होत्या पोह्या पोरी नाही पाय असं केलं बरं झालं सांगितलं. चला बा लय वेळ होऊन राहिला आता जातो. हो आम्हाला लय वेळ होऊन राहिला चला जातो. बाबा कोण म्हणते तुम्हाला थांबा म्हणून बाबा रागी गी ना या जमान्यात मजा काही करता नाही. त्या दिवशी आमच्या मजा अंगावर आली म्हटलं नाही बाबा रागागी का त्याचं म्हणणारेच पहिले ते. जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहत राहा. भेटूया पुढील भागात.